बनवलेत ना वहिनीने पोहे. आई, हिचं काय लग्नाचं वय झालं म्हणून हिच्या मायबापाने लग्न करून दिलं की काय? तुझ्या डोक्यावर सनी उगं नाही तर 1 महिना जर हे पोहे खाल्ले ना तर तुमच्या घरातल्या लोकांचं पोट तेलाची फॅक्टरी बनल बघ, फॅक्टरी. हे काय तेल टाकायची पद्धत झाली की काय? तेल तुमच्या घरामध्ये फुकट येते की हिच्या मायबापाच्या याच्यामध्ये हुंडा आणला होता ना? खात नाही मी पोहे, मला काहीतरी दुसरं बनवून घेऊन ये म्हणावं तिला. दुसरे पोहे बनवायला तुमच्या घरामध्ये काय नोकर ठेवलेत की काय तुम्ही? सोनम, ही पद्धत झाली का नंदन सोबत बोलायची? घरातले सगळे माणसं तर गुन्हानं खाल्लेत पोहे, त्यांना नाही लागलं तेल पोह्यामध्ये. ताईला का नेहमी माझ्यासोबत भांडण करायचा मूड असते की काय कोणत्या ना कोणत्या गोष्टीहून? हिला जर माझ्या हाताचं जेवण एवढं खराब लागते तर काय गरज आहे हिला माहेरामध्ये उठलं की सुटलं यायची? राहायचं पडून आपल्या सासरमध्ये बिना तेलाची पोहे खात. हो, नाही तर 2 दिवस सुट्ट्या पडल्या की हिला 1 मिनिट राहा वाटत नाही. लगेच बॅग घेते, लेकराला घेऊन निघते माहेरी. हा बिशी आता तर दाखवतेच. माहेर जवळ आहे याचा अर्थ असा आहे का उठलं की सुटलं यायचं? आली तर आली, गुन्ह्याला राहत पण नाही. प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी खोट काढते माझ्या. ही घरात आली रे आली की घरामध्ये काही ना काहीतरी वाद सुरू होतात आमच्या. मानलं की माहेरामध्ये यावरते, उठलं की सुटलं माहेरामध्ये काय यायची गरज? आरामात यायचं, राहायचं, बोलून जायचं. मला विनाकारण माझं डोकं खराब करायचं एवढं मी त्यांच्या पुढे उठ बस करते तरी पण माझ्यासोबत कधीच चांगलं नाही वागत ताई. ए आई, आज पुरणपोळ्या बनव ना, माझी खूप इच्छा आहे पुरणपोळ्या खायची. शिकुले, अगोदरच तू तांडव केलं तुझ्या वहिनीसोबत, ती बनवते का गाता पुरणपोळ्या? का नाही बनवणार? तिच्या डोक्यावर का दगड फोडले की काय मी? तिला एवढा राग यायला? आणि हो, तसं पण तिला सांगून ठेव, सासर आहे, सासर इथं सगळं सहन करावं लागते. आता तर मला पुरणपोळ्याच खायच्यात आणि तिने बनवलेल्याच खायच्यात मला पुरणपोळ्या. शिकुले, पहिल्याच्या सुना वेगळ्या होत्या ग, आता बोलायला जमत नाही सुनासोबत वाकडं. वहिनी, ओ वहिनी, बोंबलायला काय झालं? सोनम, तू आज भांडायच्या मूडमध्ये आहेस का? हे तुमच्या लाडक्या लेकीला सांगा, भांडण कोणी सुरू केलं? उगं नाही तर आलं की घरामध्ये काही ना काहीतरी वाद सुरू करायचे. कशाला बोलवलं मला? दुसरे अजून मला कामं आहेत. असं जाऊ द्या, सांगा काय झालं, का बोलवलं तुम्ही मला? वहिनी, मला पुरणपोळ्या खायची खूप इच्छा होत आहे आज. बनवा ना तुम्ही संध्याकाळी आज पुरणपोळ्या. ताई, तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे होतं मला सकाळीच मी छोले भिजवायला टाकलेत. छोले पुरी करावं म्हणत होते तुम्ही आल्या म्हणून. मी आज नाही बनवू शकत ताई, उद्या बनवेन मी पुरणपोळ्या. उद्या माझ्या लेकरांना सुट्टी नाही, आजच बनवाव्या लागतील तुम्हाला पुरणपोळ्या. आई, मला पुरणपोळ्या आजच खायच्या आहेत. आणि हो, तसं पण बहिणीचं वागलं तर बघ. माझ्या घरामध्ये जर असं कोणी मला बोललं ना की हे बनव ते बनव, मला लगेच बनवून द्यावं लागते. आज नाही बनवत उद्या बनवते, हे नाही ते नाही, मला म्हणता जमत नाही. आणि यांचं तोंड तर बघा, सरळ म्हणाले की उद्या बनवते म्हणून आज नाही बनवायला जमत. बस झालं ताई, आलं तर तुम्ही मला खूप बोलायला कोणत्या ना कोणत्या गोष्टीहून. मला पण दुसरे घरातले कामं असतात ना, मला का कामं नसतात की काय? तुमचं चुकलं, तुम्ही मला सकाळी सांगायला पाहिजे होतं पुरणपोळ्या खायच्या आहेत म्हणून मला. सोनम, चिकुलीला काहीतरी गोड खावंसं वाटत आहे, तू संध्याकाळी शिरा बनव पुरी सोबत. बरं ठीक आहे आई, बनवते. चिकुलीताई नेहमी माझ्या स्वयंपाकाला नाव ठेवतात. मी कितीही चांगला बनवते, सर्वांना आवडतं, पण यांनाच का आवडत नाही काय माहिती यांना माझं काय काटा आहे. कधीच माझ्यासंग चांगलं बोलत नाहीत ह्या. बेटा सोनम, तू चिकुलीच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस बघ. सोनम बेटा, तिचा स्वभावच असा कडक आहे, काय करावं ग आता? एवढं पण माणसाने करू नये आई. काय खराब झालं होतं माझं जेवण? किती छान बनवलाय सगळा स्वयंपाक मी. तुम्ही सगळेजण जेवायला, मी एकटी काम करायला. मला एरवी पण कोणी म्हणलं नाही की आमच्यासोबत बसून जेव, पुरणपोळ्या एवढ्या प्रेमाने केल्यास तू. काय आई, तुम्ही मला सांगा, चिकुली त्याच्या सासरमध्ये त्यांच्यासोबत असा व्यवहार कोणी केला तर? असं बोलू नये आई, टचटच लागते आम्हाला पण. आम्हाला त्रास नाही होत का? काय झालं बरं? पुरणपोळ्या किती छान बनवल्यात मी. आपणच आपल्या जीवाला विचार करावा आई. जर असं कोणी कोणाला बोलते तर किती त्रास होते, किती वाईट वाटते, पटकन रडायला येते, डोळ्यामध्ये पाणी येते पटकन. काही कधीच माझ्यासोबत चांगलं बोलत नाहीत. बेटा सोनम, जाऊ दे, तू तिच्यावर लक्ष देऊ नकोस. अशीच आहे ती, तिचं बोलणं पण तू ऐकू नकोस. तिला मी खूप वेळ सांगितलं, चिकुली तुझं बोलणं बरोबर नाही, तुझं वागणं बरोबर नाही, तुला नांदायला जावं लागते, तू एक मुलगी आहेस. सासरमध्ये राग जमत नाही, शांतपणे ऐकून घ्यावं लागतं. सासू सासरे कोणी काही बोललं तर आपल्याला त्या ठिकाणी आपली चुकी नसेल तरी आपल्याला ऐकावं लागतं. ते सासर असतं बेटा. काय करावं, लहानपणापासूनच ती आजीबाई बनून फिरते. तू नाराज होऊ नको सोनम, तिचा स्वभाव तसाच आहे ग. आता काय करावं, फेकून तर देऊ शकत नाही, वस्तू तर नाही ना ती. आपल्याच मनाने वागते, जसं योग्य वाटेल तसंच वागते तिने, मग ते चुकीचं का असे ना. सोनम, ती लग्नाच्या पहिले पण अशीच रागीट होती. आम्हाला वाटलं लग्न करून दिल्यानंतर तरी तिच्यामध्ये काही बदलाव येतील, पण ती अशीच आहे आता पण. तू तिच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको, तू तुझं काम कर, जेवण कर, तू चल आमच्यासोबत पुरणपोळी खा. खूप छान बनल्यात पुरणपोळ्या. हे पण बोलत आहेत, आई पण बोलत आहेत की तिचा स्वभाव लहानपणापासून तसाच आहे. तू लक्ष देऊ नकोस, इग्नोर करत जा तिच्या गोष्टीला. जाऊ दे, त्यांच्याशी बोलण्यापेक्षा अबोला केलेला बरा माझा. अरे वा वा वहिनी, शेवटी तुम्ही पुरणपोळ्या बनवल्याच. क्या बात आहे वहिनी, थँक्यू सो मच. वहिनी, तुम्ही तर बोलले होते ना शिरापुरी बनवते, पुरणपोळ्याचं नाही होणार आज. बघ चिकुले, तुझी फरमाईश होती, शेवटी बनवल्या ना पुरणपोळ्या तुझ्या बहिणीने तुझ्यासाठी. हा मग आई, वहिनी कोणाची आहे? हे बघ चिकुली, तुझी वहिनी खूप चांगली आहे, पण तू तिच्याशी नीट कधी बोलतेस का? असं जाऊ दे, ह्या पुरणपोळ्या बघून माझ्या तोंडाला खूप पाणी सुटले बघा. वहिनी, लवकर आणा पुरणपोळी, मला खाऊ द्या. हो हो ताई, तुमच्यासाठी तर बनवल्यात मी. हे घ्या. वा वा सोनम, किती सुंदर बनवल्यास ग तू पुरणपोळ्या.
मग आई शेवटी बायको कोणाची आहे? ठीक आहे वहिनी, सगळं काही आहे आता आम्हाला इथे. काही लागलं तर आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही आता जाऊ शकता, तुम्ही तुमची कामं करू शकता. हे काय ताई, मी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात आणि तुम्ही साधं मला वहिनी सोबत बसून खा पण म्हणत नाही. खरंच म्हणतात लोक, नंदची जातच अशी असते. सोनम, हे काय तुझं बोलणं झालं? तुम्हाला दिसना गेले का आई तुमची लेक मला कशी बोलायली ते? खात बसा आता आणि घेत बसा, काही लागलं तर बोल नका मला आता. आणि हो, मी आता काही करणार पण नाही. चल आई, आपण खाऊयात पुरणपोळ्या, मस्त गरम गरम आहेत बघ. माझी आई असली असती तर मला असं म्हणली असती का? एका ताटामध्ये सोबत घेऊन मला जेव म्हणली असती की नाही? का वागतात बरं नंदा भाऊजायासोबत असं? आणि त्याच्यामध्ये आई एकदा पण नाही बोलल्या, सोनम तू पण आमच्यासोबत बस ग जेवायला म्हणून. किती वाईट वाटते ना. मी एवढ्या मेहनतीने 4-5 घंटे झाले मी बनवत आहे सगळं पुरणपोळ्याचं काम. कधी संपेल सासरवासिनीचा सासरवास? हॅपी अॅनिव्हर्सरी पिल्लिया. थँक्यू सो मच सोना. शोना, आज आपल्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले, तर प्लॅन सांगा मला, कुठे जायचे? पार्टी तर मला पाहिजे. आणि मी अजून एक गिफ्ट घेणार आहे तुमच्याकडून शॉपिंगला गेल्यानंतर बाहेर आपण. सोनम, सगळ्यात पहिले आपण मूवी बघायला जाऊयात. खूप दिवसापासून प्लॅन चाललाय पण जाणं होतच नाही. आपले घरातले कामं वगैरे हे ते सगळं तू बिझी असतेस घरामध्येच. आज मी ऑफिसहून सुट्टी तेव्हाच घेतलेली आहे. 2 महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं की माझी अॅनिव्हर्सरी आहे, मी या दिवशी येऊ शकत नाही म्हणून ऑफिसला. आजचा प्लॅन असा आहे, सगळ्यात पहिले आपण मूवी बघायचं, नंतर डिनर करायचं, नंतर शॉपिंग करायची. तूच बोल, काय म्हणतेस? तुला योग्य वाटते का हे? आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, काही गोष्टी माझ्या मनावर होतील, काही गोष्टी तुमच्या मनावर होतील. चालते, मग आपण पहिले काहीतरी बाहेर जाऊन खाऊयात पहिले, मग शॉपिंग करूयात, मग मूवी बघूयात, मग संध्याकाळी डिनर करून येऊयात घरी. ठीक आहे. आई काय करतील घरी एकट्या? आईला पण आपण सोबत घेऊन जाऊयात. आईला पहिलेच माहिती होतं की आपली अॅनिव्हर्सरी आहे. आई म्हणली की घरामध्ये काहीतरी गोड मी खीर वगैरे काहीतरी बनवते. ठीक आहे, मग मी आईला म्हणतो की आई तयार हो लवकर, आपल्याला बाहेर जायचंय. आई, ए आई. हा गुड्डू, काय म्हणतोस? काय झालं? आई, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर घरामध्ये स्वयंपाक तू काहीही बनवू नको, आपण सगळेजण बाहेर जाऊया जेवायला. अच्छा, तर तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून बाहेर जेवायला जायचं आज आपल्याला सगळ्यांना? गुड्डू बेटा, तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे, मग मला कशाला घेऊन जाते तुमच्या दोघांच्या मध्ये कबाबमध्ये हड्डी? तुम्ही दोघे जण जा आणि एन्जॉय करून या. मी संध्याकाळी खीर बनवते काहीतरी तुमच्या अॅनिव्हर्सरी मध्ये स्पेशल. हा, तुम्ही दोघे जर बोलले असते ना आई आमची अॅनिव्हर्सरी आहे, आम्ही मंदिरात चाललो पूजा करण्यासाठी पाया पडायला, तर मी आले असते तुमच्या दोघांसोबत. हे दिवस खूप स्पेशल असतं गुड्डू, तुम्ही दोघे जण जाऊन या आणि एन्जॉय करून या. पिक्चर बघायचा मूड माझा नाही बघ गुड्डू, मी घरीच कीर्तन ऐकत बसते, तुम्ही या आरामात जाऊन. सोनम बेटा, माझ्यासाठी थोडी खिचडी बनवलीस तरी पण चालेल, नाहीतर मग तसं पण तुम्ही जेवण करून येताय बाहेरून ना, मला थोडंसं बाहेरून जेवण घेऊन या मग तुम्ही. काही हरकत नाही आई, आम्ही जे जेवण करू ना संध्याकाळी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो येताना. तुम्ही फक्त कीर्तन ऐकत बसा, थोडीशी खीर बनवा, आम्ही घेऊन येतो संध्याकाळचा डिनर तुमच्यासाठी. बरं ठीक आहे आई, आम्ही जाऊन येतो लवकर. आई, कुठे गेले सगळेजण? चिकुली आली वाटायले. आज तर फ्रायडे आहे आणि या चिकुलीला आताच यायचं होतं. सॅटर्डे तर उद्या आहे. या महाराणीला आजच टपकायची काय गरज होती? आता 3-4 दिवस माझ्यासोबत असंच भांडण करत राहील ही. आज तर माझी अॅनिव्हर्सरी आहे, आजचा तरी दिवस माऊली चांगला जाऊ दे माझा सुखानं. अच्छा, उद्या सेकंड सॅटर्डे आहे का, म्हणून ही आजच आली. ही किरकिरी आली की माझ्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश करेल आता ही. हिनं आली की मी तर माझं जगणं सोडून द्यायले. ही महाराणी परत तांडव करेल आता घरामध्ये. मी कितीही चांगलं राहिले तरी पण हिच्या डोक्यामध्ये काय शेण भरते काय माहिती. यावेळेस जर हिनं माझ्या नादाला लागली, हिला वहिनीचा इंगात दाखवते. आता हिला कसं झोमते आमची अॅनिव्हर्सरी आहे, हिचा भाऊ मला बाहेर घेऊन चाललाय ते बघावं तर लागेल काय म्हणणं आहे ते महाराणीचं. आई, कशी आहेस ग तू? मी चांगली आहे ग छकुले, तू कशी आहेस बाळा? मी पण एकदम मस्त आहे बघ आई. अरे वा, एवढं नटून कटून दादा वहिनी चालले तरी कुठं कुठं शॉपिंगला चालले की कुठं फिरायला चालले तुम्ही दोघे जण? काय ग चकुली, बोलायला बरं जमतं तुला? विसरलीस की काय? आज आमची अॅनिव्हर्सरी आहे ते, याच्यामुळे आम्ही दोघे जण बाहेर फिरायला चाललो डिनरसाठी. वा रे वा दादा, बहीण आली घरी, आई घरी आहे, त्याचं तुला काही वाटत नाही का दादा? मस्त काही पण राहिलं की जोरूचा गुलाम बनून जायचं बाहेर. तुम्ही दोघे मस्त नटून कटून चालल्या बाहेर फिरायला आणि म्हाताऱ्या आईला सोबत घेऊन जायची लाज वाटली काय तुमच्या दोघाला? असं नाही चकुली, आईला आम्ही थोड्या वेळापूर्वीच बोललो की आम्ही दोघे जण बाहेर डिनरसाठी चाललो, तू पण आमच्यासोबत चल म्हणून. आईच म्हणली मी येत नाही, तुम्ही दोघे जण जाऊन या. आणि हो, आता तू पण आलीस आईसोबत घरी कंपनी देण्यासाठी. आता आई आणि तू दोघे जणी तुम्ही बोलत बसा घरी. वा भाऊ वा, मस्त. आम्ही दोघी घरी राहायचं आणि तुम्ही दोघं जण बाहेर जाऊन मस्त एन्जॉय करायचं. काय हो वहिनी, नंदनला आणि सासूला घरामध्ये सोडून बाहेर मोज मस्ती करायला चालल्या तुम्ही माझ्या भावासोबत? घरामध्ये काही पण आनंदाची गोष्ट असो तर सगळेजण मिळून त्याला सेलिब्रेट करतात, असं नाही तुमच्यासारखं दोघं जण पळून जातात एकट्यामध्ये मोज मस्ती करायला. तुला माहिती आहे आई, माझ्या अॅनिव्हर्सरीला मला सासू सासरा बाहेर कुठे जाऊ देत नाहीत, शॉपिंगला, फिरायला, पिक्चर बघायला वगैरे वगैरे. जे पण एन्जॉय करायचं घरामध्ये गोडधोड जेवण बनवून करा म्हणते. माझी सासूबाई गावभरच्या लोकांना जेवायला बोलवते घरी. अख्खा दिवस माझा किचन मध्ये जातो अॅनिव्हर्सरीला माझ्या. आणि इथे बघा आमच्या घरी आजकालचे मायबाप लेकरांना हे संस्कार द्यायले तर, जे तुझी सूनबाई घेऊन आली तिच्या घरून माहेरातून. काय हो वहिनी,
वहिनी, तुमच्या आईने हे शिकवलं का तुम्हाला? अगं जाऊ दे ग चिकुले, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना बाहेर जाऊन येऊ दे की एका दिवशी. तू घरामध्ये विनाकारण तांडव का करायली? जाऊन येऊ दे त्यांना. आता तू आलीस ना, आपण दोघी बोलूयात. त्यांना जाऊन येऊ दे. आई, तू मध्ये एक पण शब्द बोलू नकोस बघ. तुला बोलायचं कळत नाही, सोनाला कसं वागवायचं ते पण कळत नाही. आई, मी एवढ्या दुरून प्रवास करून आले. 1 तास झाला असेल मला येऊन. कोणतरी पाणी चहा विचारते का मला? तुझ्या सुनेला एवढे पण संस्कार दिले नाही वाटते तिच्या आईने. नंदबाई आली, तिला पाणी विचारावं, तिला चहा विचारावं, पण त्याचं काही नाही. मस्त आपण तयार होऊन निघायचं, नवऱ्याच्या पाठीमागे थांबायचं. याच्यामुळे मी सांगत होते लग्नाच्या पहिले की चांगल्या घरची चांगली मुलगी घेऊन या म्हणून, जात पडताळणी करून. पण काय माहिती तुला कुठे भेटली ही? वाण पण नाही, गुण पण नाही, संस्कार पण नाहीत. बस झालं तुमचं बोलणं आता. किती वेळचं बोंब राहिल्या. तुम्ही खूप बोलल्या पण आणि मी खूप ऐकलं पण. याचा अर्थ असा नाही की मला तोंड नाही तुम्हाला उत्तर द्यायला. मी पण माझ्या आई वडिलांची एकुलती एक लाडली मुलगी आहे, जशी तुम्ही आहात. माझ्यामध्ये पण सहन करण्याच्या लिमिट आहेत. मी काय मातीची बनले की काय? माझ्या अंगात पण लालच रक्त वाहते. जेवढा राग तुम्हाला येते ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला येते. फक्त एक सून आहे म्हणून मी शांत बसले, नाही तर उत्तर द्यायला मला पण जमते. माझ्या आईबाबाच्या तोंडाकडे बघून मी शांत बसले, नाही तर उत्तर द्यायला मला पण जमते तुमच्यासारख्या पोरीला. तुम्ही काहीही बोलणार याचा अर्थ असा आहे का मी काही पण ऐकून घेऊ? मला पण सेल्फ रिस्पेक्ट आहे, मला पण मान सन्मान आहे ना, मला पण लिमिट्स आहेत. आणि हो तसं पण माझी सासू मला काही म्हणत नाही, माझा नवरा मला काही म्हणत नाही, तर तू आहेस कोण मला बोलायला? उठलं की सुटलं माझ्या आईवर जायचं, उठलं की सुटलं माझ्या आईवर जायचं. आहेस तरी कोण तू? माझ्या आईचे संस्कार बघायच्या पहिले तू तुझे संस्कार बघ. माझी आई काय तुझ्या एवढी आहे की काय वयानं? जे तिचे तू संस्कार काढायलीस तिला उलट सुलट बोलत असतेस नेहमी. आणि हो तसं पण तुमच्या सासरचे लोक एवढे इज्जतवाले आहेत, तर दर दुसऱ्या हप्त्याला तुम्हाला तुमच्या माहेरी कसं येऊ देतात ते. याच्यामध्ये त्यांची इज्जत जात नाही का? तुम्हाला पाठवून तुमच्या माहेरी दर हप्त्याला, तेव्हा तुमच्या शेजारचे लोक बोलत नाहीत? उठलं की सुटलं दर हप्त्याला वरी तोंड घेऊन यायचं माहेरामध्ये. मी पण या घरची सून आहे, पण वर्षामध्ये एखादा 2 वेळेस जाते. मला पण समजतं ना नांदणं काय असतं ते. मला पण वहिनी आहेत, विचारा त्यांना फोन करून. कधी काही त्यांना बोलते का मी एका शब्दाने तरी? आलीस मोठी मला संस्कार शिकवायला. आणि हो तसं पण मला बोलायचा अधिकार फक्त माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला आहे. तुम्हाला आमच्या घरातल्या कोणत्याही मॅटरमध्ये इंटरफेअर करायची काहीही गरज नाही. येता 2 दिवस गपगुणानं यायचं, खायचं, राहायचं आणि 2 दिवसानं निघून जायचं. इथे लोकांच्या लेकराचे संस्कार काढत नाही बसायचं. आणि हो, आज जे मी बोलले ना, एवढे दिवस पण मी बोलू शकले असते, पण मी आईमुळे आणि यांच्यामुळे शांत बसले. पण माझी पण एक लिमिट आहे सहन करायची. कचऱ्याच्या डब्यामधून उचलून आणलं असं समजता की काय मला? सगळ्या रूढी आणि पूर्ण परंपरासोबत या घरची सून बनून आले मी. तुम्ही समजून काय ठेवले मला काही पण बोलायला? या घरची सून आहे मी, तुमची नोकर नाही. म्हण की मला चहा पाणी विचारलं नाही. मी चहा बनवला की तुम्हाला शुगर होते. मी बनवलेलं जेवण तुम्हाला तिखट लागते. हे असं बनलं ते तसं बनलं, तुमचं तोंड चालूच असते. तुम्हाला माझ्या खाण्यापिण्यानं बिमाऱ्या होतात, मी कशाला बनवू तुमच्या नावाचं जेवण? उगं माझ्या खाण्यानं बिमारीचं कारण बनायची काय गरज आहे? आपलं स्वतःचं जेवण चांगलं हेल्दी बनवायचं आणि स्वतः खायचं. दुसऱ्यावर हुकूम गाजवायची काय गरज आहे? बघ आई माझ्यासोबत कसं बोलायली ही. तुमच्या सगळ्यांच्या समोर मला काय काय बोलली. ती एवढं माझ्यासोबत बोलली, तुझ्या तोंडामधून एकही शब्द निघत नाही आई. तू फक्त ऐकायलीस आणि बघायलीस, एकही शब्द बोलणार गेलीस तिला. मी बघितलं कोण कोणाशी कसं बोलायला ते. सुरुवात तू केलीस चकुले. तिला राग तर येईल ना तुझ्या बोलण्याचा वागण्याचा. तू काही पण बोलशील ते ऐकून कसं घेईल? तू हे काय बोलायलीस आई? तुझ्या समोरच बोलणं झाले, आता तू ऐकलं नाहीस का? याच्यानंतर पण तू माझ्यावर ओरडायलीस. चकुले तुला मी खूप वेळेस बोललेली आहे बघ, कमी बोलत जा, पोरीची जात आहेस, लग्न झाले तुझं आता. तुला सासरमध्ये नांदावं पण लागते. 1-2 दिवस येतेस तू माहेरामध्ये, तर चांगलं राहत जा ना तिच्यासोबत. तुझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही बघ चकुले. लग्नाच्या पहिले पण तू अशीच होती रगेल, लग्नाच्या नंतर पण तू अशीच आहेस रगेल. आज नाही तर उद्या तरी या घरातून माझं अन्न पाणी तर संपेलच ना. त्याच्यानंतर तुझं माहेर वहिनीपासूनच राहणार. सोनम सोबत जर तुझं असंच वागणं राहिलं ना, तर तुझं माहेर पण बंद होऊन जाईल काही दिवसांनी. आज आईचं वागणं मला खूप छान वाटलं. आज आईने मुलीमध्ये आणि सोनमध्ये फरक न करता जे खरं आहे त्याची साथ दिली. मला आज प्राऊड फील होत आहे की माझी सासू आईसारखी आहे. सोनम बेटा कुठे चाललीस तू? आई मी कपडे चेंज करते, मला कुठे पण जायची इच्छा नाही आता. सोनम बेटा असं तयार होऊन कुठे निघतात ना नवीन कपडे घालून, तर असं कॅन्सल नाही करत ग. आणि हो तसं पण आजचा दिवस तुमच्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे, तर त्याला घरातल्या छोट्या मोठ्या भांडणावून असं मूड खराब करून तुम्ही दोघे जण पण नका घेऊ. सोनम त्याच्यामुळे तू घरातलं टेन्शन काही पण घेऊ नको. तुम्ही दोघे जण आरामात बाहेर फिरायला जा. आणि हो घरी येताना तुम्ही जेवण घेऊन नका येऊ. तुमच्या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही घरीच काहीतरी स्पेशल जेवण बनवतो दोघी जणी. नका आई, एवढा अपमान केल्यानंतर मला एकही मिनिट थांबायची इच्छा होत नाही हॉलमध्ये आपल्या. मला वेगळंच होत आहे, खूप रडू येत आहे. हे बघ चकुले, आजकालच्या मुली अशा नाही. तुझे बोललीस ना ते काय म्हणून सहन करतील तुझं बोलणं? आता तो जमाना गेला की नंदन काही पण बोलेल वहिनीला आणि वहिनी चुपचाप ऐकून घेईल, तिचं सासर घर आहे म्हणून. चकुले त्या मनाने सोनम खूप चांगली आहे ग, पण तू तिच्याशी नेहमी वाद करतेस बघ. तिला पण राग येत असेल ना. तू नीट वाग तिच्यासोबत, ती तुझ्यासोबत चुकीचं कधी वागणार नाही.
मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आणि हो, कोणाकोणाच्या नंदा वहिनीसोबत अशा वागतात ते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका प्लीज.